36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. विहीगाव स्टॉप ते विहीगाव मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय. या रस्त्यावर अनेक अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार फिरोज कुरोशी आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान अभ्यंकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. दरम्यान अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून 10 दिवसात रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले. खासदारांच्या आश्वासनानंतर फिरोज कुरोशी यांनी उपोषण मागे घेतलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अघम, जेई काँग्रेसचे प्रमोद दाळू, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, तालुका अध्यक्ष कुशल चौधरी, शहराध्यक्ष रहमानभाई पत्रकार, मंगेश इंगळे पत्रकार, मुरसलीन खान, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पोटदुखे, भैयासाहेब अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, संतोष गावंडे, शादाब जमादार, सय्यद अदीब, राजिक सौदागर, प्रकाश अभ्यंकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रशासनाच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.